नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत। तर मी ऋतुजा पवार। तर आज आपण बघणार आहोत की एमपीएससी कंबाइंड ग्रुप बी आणि ग्रुप सी, जसं ग्रुप बी मध्ये एसआरच्या पदांबद्दल आपण बघितलेला आहे, त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही जाऊन तसं बघू शकता की चॅनलच्या आपल्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल। परंतु आता ग्रुप सी चे जे पदे आहेत, जसे एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदांसाठी आहेत, तर त्यातले 129 पदांचा जो आरटीआय आहे तो फाईल करण्यात आलेला आणि त्यानुसार शासन निर्णयानुसार ती पदे आहेत ती याच्याबद्दल ॲड करण्यात आलेलं जे मागणी पत्र आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। तर त्याबद्दलच हे अपडेट असणार आहे आणि जास्तीत जास्त कंबाइंड ग्रुप सी च्या 2025 मध्ये कशा जागा वाढ करण्यात येणार आहे त्याबद्दल आपला प्रयत्न असणार आहे। कारण की खूप सारे विद्यार्थ्यांना आता एग्जाम जसं पुढे पोस्टपोन्ड होणं, पुढे ढकललं जाणं, त्याच्यामुळे एज बार होण्याचं जास्तीत जास्त खूप मुलांना याचा लॉस झालेला आहे। तर त्यामुळे जास्तीत जास्त पदभरती निर्माण होणं आणि मुलांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देणं हाच त्याच्या मागचा हेतू आहे। तर त्याबद्दल जो आरटीआय आहे तो फाईल करण्यात आलेला आणि त्याबद्दलचं हे अपडेट आहे की नक्की शासन निर्णय काय आहे। आणि या एक्झाम सोबत जर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे की येणाऱ्या ज्या नगर परिषद आहे, धर्मादाय आहे, तसेच नगरपालिकांच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला सर्व लेटेस्ट पॅटर्ननुसार इथे शिकवलं जाणार आहे। तसेच ज्या नोट्स असणार आहेत त्या PDF स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत। प्लस जो आता वॉच टाइम असणार आहे 1 इयर मध्ये, आता जेवढ्या पण सरळ सेवेच्या एक्झाम्स होणार आहेत त्याचं तुमच्या सगळ्या एक्झामचं एकाच बॅच मध्ये तुमचं प्रिपरेशन होणार आहे, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जो जीकेचा पार्ट आहे आणि अंकगणित बुद्धिमत्ता हा तुमचा कव्हर करून घेतला जाणार आहे। त्यासाठी तुमचा जो वॉच टाइम आहे तो अनलिमिटेड असणार आहे आणि यामध्ये 100+ टेस्ट तुम्हाला अवेलेबल होणार आहे। तर यासाठी जी फीज असणार आहे ती 999 रुपये असणार आहे, जी फीज तुम्हाला 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 किंवा तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि त्याद्वारे तुम्ही कोर्स परचेस करू शकणार आहात। तर आपण जे अपडेट आहे त्याबद्दल बोलूया की हे बघा, जे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मुंबईचे कार्यालय आहे त्या अंतर्गत हा आरटीआय फाईल करण्यात आलेला। तर त्यामध्ये बघा की जे माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अन्वये दुय्यम निरीक्षकांच्या बाबतीत जे माहिती मागवलेली, तर ही बघा एमपीएससी मार्फत, आता ही जरी सरळ सेवेची पदे असली किंवा रिक्त पदांचा कोटा दाखवला असला सरळ सेवामध्ये, जसं की एसआरच्या जागांमध्ये सुद्धा सरळ सेवांचा कोटा सेपरेट होता आणि त्यानंतर एमपीएससी मार्फत जे कंडक्ट केलेल्या जागा आहेत त्यांचा कोटा वेगळा आहे। सेम लाईक दॅट की जे एक्साइजचे एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा एमपीएससी मार्फत एक्साइज इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टरसाठी जो कोटा आहे, सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदांची माहिती ईमेल ID वरती त्यांनी नमूद केली आणि तो आरटीआय त्यांनी दिलेला आहे। तर त्याद्वारे जी एमपीएससी मार्फत सीट्स होत्या तर या किती आहेत टोटल, तर 129 पदे सध्या रिक्त आहेत। आता पदोन्नतीने आणि कार्यरत पदे याच्याद्वारे सुद्धा इतर पदे रिक्त होतील, त्यासाठी सेकंड आरटीआय आपल्याला फाईल करावं लागणार आहे। परंतु ही जी एक्झाम आहे तर ही जी पदे आहेत तर ती बघा, एमपीएससीला महाराष्ट्र घटक अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2025 साठी ही काय करण्यात आलेली आहेत, पाठवण्यात आलेली आहे आणि याबद्दलची जी बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू आहे। मंजूर झाल्यानंतर नमूद शासनास मागणीपत्र पाठवण्यात येईल। तर याचं मागणीपत्र पाठवण्यात आलेलं आहे। तर 129 पदांचं आहे, तर याबद्दल ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच येईल आणि त्यासाठी प्रयत्न करत आहोत। 129 पदांसाठी जे एक्साइज सब इन्स्पेक्टरचे असणार आहेत, तसेच इतर कार्यरत पदांबद्दल काही रिक्त पदे असतील तर ते सुद्धा त्याच्यात ॲड करण्यात येणार आहे। त्याबद्दल हे अपडेट होतं। त्यासाठी नवीन जे आरटीआयद्वारे आणि किती पदांचं रिक्त आहे, कसं अपील आहे, त्याचं फर्स्ट अपील पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याचं जे कार्यवाही आहे ती 30 दिवसांच्या आत केली जाणार आहे। तर त्याचं जे मागणीपत्र आहे ते पाठवलंय, त्याद्वारे आता लवकरच निर्देशन येईल आणि त्याद्वारे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा मिळवता येईल यासाठी हा प्रयत्न आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि थँक्यू। ठीक आहे।